DY पाटील मध्ये एवढे सिंगर्स. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश. आज मरतो का काय रे बा, इथं पाहना काहीच जागा नाही, सगळे माझ्या अंगावर येऊन बसू राहिले. आज याच्याही पेक्षा जास्त गर्दी होणार आहे, बिकॉज आज हमारे कॉलेज में सिंगिंग कॉम्पिटिशन. आमच्या सिंगर्सला थोडासा टाइम पाहिजे होता, म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली आणि सुरुवातच शायरी पासून केली. आता शायऱ्या अशा चालू होत्या का रोहित दादाचे एकदम काळजाले भिडणाऱ्या होत्या. आम्हाला तर वाटलंच होतं का आता रोहित दादा काही आवरतच नाही, पण तिकडून सतीश दादाचा कॉल आला आणि मग कुठं रोहित दादा शांत झाले. इकडे राजदादाही आले होते, आमचे सिंगर्सही आले ना मग स्टेजवर. तरनाक गाणे गिने म्हटले, तसे तर लय सिंगर्स ना गाणे म्हटले, पण मी खास ऐकायला आलो होतो आपल्या तेजस भाऊचं गाणं. तुम्हालाही ऐकायचं आहे का? घ्या ऐकून मग. गर्दी तर लय झाली होती, पण घरच्याने सांगितलं होतं बेटा गर्दीत जास्त राहायचं नाही, म्हणून तिथून लवकर सटकलो आणि डायरेक्ट इकडे फुटबॉलच्या मॅच चालू होत्या तिथं आलो. इकडे आपले फुल ऑडियन्स बसले होते, कारण मॅचेस त्याच्या रोमांच चालू होते ना. आता मी तर दिवसभरापासून थकलो होतो, पण कसं आहे कोऑर्डिनेटर आहे म्हणून थांबा लागते ना यार. इथं आपले सगळे जीवाभावाचे माणसं जमा झाले होते. रोहित दादा, सन्मय सब होते, तेजस दादाही होते आपले, आणि सतीश दादा झोपलेच भाऊ. आता चला मी यायला उठवतो आणि भेटतो पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.